मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला शंभूराज देसाई पोहोचलेले आहेत। आपण तिकडे जाऊया। इथे दृश्य आपण जालन्यामधून अंतरवाली सराटीमधून पाहतोय। आपण पाहिलं की काल 2 दिवसांपासून अनेक नेते जरांगेंची भेट घेऊन गेले, त्यांचं म्हणणं ऐकून गेले। मात्र आता शंभूराज देसाई सुद्धा आलेले आहेत त्यांची भेट घेण्यासाठी। आजचा 6वा दिवस आहे जरांगेंच्या उपोषणाचा आणि अनेक नेते त्यांची भेट घेण्यासाठी येत आहेत। तर आपण पाहिलं जरांगेंची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चाललेली आहे। त्यांनी उपचार तर घेतलेले आहेत, उपचार घेत आहेत, मात्र तरी सुद्धा त्यांची प्रकृती खालावत चालली आहे। अनेक खासदार आणि आमदारांचा जरांगेंना पाठिंबा दिसतोय आणि अनेक नेते सुद्धा नेते मंडळी सुद्धा जरांगेंच्या भेटीला येताना दिसत आहेत। आपण जर सराउंडिंगचा आवाज ऐकत असू, आजूबाजूचा आवाज ऐकत असू तर घोषणाबाजी पण खूप मोठ्याने होते। मात्र आतापर्यंत जे नेते भेटायला आले जरांगेंना त्यांनी सगळ्यांनीच मनोज जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा दर्शवलेला आहे आणि जरांगे पाटलांच्या उपोषणाचा आजचा 6वा दिवस ही थेट लाईव्ह दृश्य आपण पाहतोय जालन्यामधल्या अंतरवाली सराटीमध्ये। दुसरीकडे पाहिलं तर जरांगेंनी इशारा सुद्धा दिलेला आहे, आमच्याकडे जर दुर्लक्ष केलं तर मराठे तुमच्याकडे पुन्हा दुर्लक्ष करतील असा इशारा जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेला आहे। 2 दिवसापासून चर्चा होत आहे की सरकारची एकही व्यक्ती जरांगेंना भेटायला आलेली नाही, मात्र तरी सुद्धा अनेक नेते हे जरांगेंच्या भेटीला येत आहेत आणि शंभूराज देसाई सुद्धा मनोज जरांगेंच्या भेटीला नुकतेच आलेले आहेत। आता त्यांच्यामध्ये नेमकी काय चर्चा होते, जरांगेंची पुढची भूमिका काय असणार आहे हे त्यांच्या भूमिकेतून स्पष्ट होईल।